Hello everyone, welcome to our new session of KCC tutorials. मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना हा लेसन शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला लेसन 3.4 द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना. हा एक बुक रिव्ह्यू आहे. यामध्ये एक स्टोरी आहे नॅरेटरनी सांगितलेली. नॅरेटर म्हणजे निवेदक, स्टोरी सांगणारा, कथा सांगणारा जो असतो त्याला नॅरेटर असे म्हणतात, निवेदक. द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना. जेंटलमॅन म्हणजे सद्गृहस्थ किंवा गृहस्थ. दोन सद्गृहस्थांविषयी, दोन मुलांविषयी ही कथा आहे. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationship in the story. The Two Gentlemen of Verona. ही एक स्टोरी आहे, हे बुक आहे द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना. या स्टोरीमध्ये A.J. क्रोनिन यांनी अतिशय उत्तम कल्पना लढवून किंवा उत्तम कल्पना मांडून त्यांनी सेल्फलेस हेल्प म्हणजे निस्वार्थ मदत म्हणजे काय आणि समर्पणाचं महत्त्व म्हणजे काय, नात्यामध्ये जे समर्पण लागतं नातं टिकवण्यासाठी, त्या नात्याचं महत्त्व, त्या समर्पणाचं महत्त्व या कथेमधून आपल्याला सांगितलं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप. नात्यामध्ये असणारं जे समर्पण आहे त्याचं काय महत्त्व आहे आणि ते एखादं नातं कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण या कथेमध्ये त्यांनी दिलं आहे. The story revolves around the two boys named Nicola and Jacopo who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment. ही जी कथा आहे द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना, ही कथा दोन मुलांच्या अवतीभोवती फिरते. म्हणजे या कथेमधील हे दोन महत्त्वाचे पात्र आहेत. या दोन मुलांवरती ही कथा आहे आणि या कथेमध्ये जे दोन मुलं आहेत त्यांची नावं आहेत निकोला अँड जॅकोपो. हे जे दोन मुलं आहेत ते असंख्य अशा गोष्टी करतात पैसे कमवण्यासाठी. टू अर्न मनी म्हणजे काय, पैसे. अर्न म्हणजे कमवणे. पैसे कमवण्यासाठी ही जी दोन मुलं आहेत ते वेगवेगळ्या असंख्य गोष्टी करतात. ओन्ली टू पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट म्हणजे त्यांच्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना ते पैसे लागणार असतात, उपयोगात त्याच्यासाठी त्याचा वापर त्यांना करायचा असतो. आणि मग त्या बहिणीसाठी ते दोघे काहीही करायला तयार असतात. त्यांची जी बहीण आहे द सिस्टर्स ट्रीटमेंट, त्या ट्रीटमेंटसाठी त्यांना पैसे लागणार असतात. हू सफर्स फ्रॉम ट्युबरक्लोसिस ऑफ द स्पाईन. स्पाईन म्हणजे पाठीचा कणा. पाठीच्या कण्याचा ट्युबरक्लोसिस त्यांच्या बहिणीला झालेला असतो आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना पैशाची आवश्यकता असते, गरज असते आणि म्हणून ते अनेक गोष्टी करत असतात. द स्टोरी बिगिन्स विथ द नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. ही जी कथा आहे, स्टोरी आहे, त्या कथेची सुरुवात नॅरेटर कुठून करतात? ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. ते आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी ड्रायव्हिंग करत येत असतात. त्यांच्यासोबत ड्रायव्हरसुद्धा असतो. नॅरेटर म्हणजे कथा सांगणारे निवेदक. हे त्या कथेमध्ये स्वतः आहेत असं या पुस्तकामध्ये आहे, या कथेमध्ये असं दिलं आहे. ते भेटतात, या दोन मुलांना भेटतात, त्यांचं कॅरेक्टर काय आहे ते जाणून घेतात आणि मग त्यांच्यावरती ही स्टोरी, ही कथा लिहिली जाते. नॅरेटर जे आहे ते पहिल्यांदा कुठे भेट होते त्यांची, स्टोरीची सुरुवात कुठून होते तर नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. आल्प पर्वतरांगांचे जे पायथ्या आहेत, पायथ्याशी ड्रायव्हिंग करत ते येत असतात. हिअर इज व्हेन ही फर्स्ट एन्काउंटर्स द टू ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. इथेच पहिल्यांदा या दोन मुलांची त्यांची ओळख होते. त्यांना प्रत्यक्ष एकमेकांच्या समोर हे येतात, नॅरेटर आणि ही दोन मुलं हे एकमेकांसमोर येतात. ही जी दोन मुलं आहेत ते काय करत असतात? सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. वाईल्ड स्ट्रॉबेरीज म्हणजे जंगलात वाढणारे जे स्ट्रॉबेरीज आहेत ते विकत ते तिथे थांबलेले असतात. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स द नॅरेटर टू बाय द वाईल्ड फ्रूट्स, ही बायज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राईव्स टुवर्ड्स द टाउन. ते परत जेव्हा ते दोघे निकोलो अँड जॅकोपो हे दोघेसुद्धा तिथे थांबलेले असतात वाईल्ड स्ट्रॉबेरीज विकत. आणि या नॅरेटरच्या ड्रायव्हरनी त्यांना
नकार दिलेला असो किंवा त्यांना नको, आपण त्यांच्याकडून स्ट्रॉबेरी घ्यायला नको असं सांगितलेलं असतं, तरीसुद्धा ते जे नॅरेटर आहेत ते त्यांच्याकडून स्ट्रॉबेरी घेतात, बिग बास्केट खरेदी करतात आणि ते पुन्हा शहराकडे येतात. त्यांच्या ड्रायव्हरनी त्यांना नकार दिलेला असतो. फॉरबिड्स म्हणजे नकार देणे. ही बायज द बिगेस्ट बास्केट, तरीसुद्धा ते बास्केटमध्ये घेतात अँड ड्राईव्स टुवर्ड्स द टाउन, आणि शहराकडे ते पुन्हा जातात. दिस सीन एम्फसाइजेस ऑन द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोईंग इंटिमसी बिटवीन द नॅरेटर अँड द टू बॉयज. हा जो सीन आहे, हे जे दृश्य आहे, हे सीन त्या नॅरेटरमध्ये आणि या दोन मुलांमध्ये जवळीक साधण्याचा प्रयत्न करतं. ही जी स्टोरी आहे, या स्टोरीचा बुक रिव्ह्यू आता आपण पाहतोय. त्या स्टोरीमध्ये काय घडलं, कसं घडलं, केव्हा काय घडलं, हे आता आपण पाहतोय. जेव्हा या नॅरेटरची म्हणजे कथा सांगणारे जे आहेत, निवेदक आहेत, त्या नॅरेटरची आणि या दोन मुलांची भेट जेव्हा होते, तेव्हा त्यांच्यामध्ये ते फळं घेताना जी जवळीक आलेली आहे ती ह्या सीनमध्ये आपल्याला दिसून येते. बिटवीन द नॅरेटर अँड द टू बॉयज, या दोन मुलांमध्ये आणि या नॅरेटरमध्ये इथे आपल्याला जवळीक साधलेली दिसून येते. नेक्स्ट डे द बॉयज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दुसऱ्या दिवशी पुन्हा हे दोन मुलं त्याला दिसतात, त्या नॅरेटरला दिसतात. तेव्हा ते काय करत असतात? शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. पब्लिक स्क्वेअर म्हणजे पब्लिक असण्याची जागा किंवा जिकडे खूप गर्दी असते अशा ठिकाणची जागा, चौक ज्याला आपण म्हणतो. चौकामध्ये एका हे दोन मुलं जी होती ती शायनिंग शूज म्हणजे शूज पॉलिश करताना त्याला दिसली, त्या नॅरेटरला दिसली. दिस अमेजेस द नॅरेटर, आणि यामुळे नॅरेटर आश्चर्यचकित झाले. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि या सीनमध्येच किंवा या वेळेसच त्यांनी हे उघड केलं. रिव्हील म्हणजे उघड केलं, सांगितलं. काय सांगितलं? की दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. पैसे कमवण्यासाठी ते असंख्य गोष्टी करतात, वेगवेगळ्या खूप साऱ्या गोष्टी, कोणतंही काम ते करायला तयार आहेत, हे त्यांनी उघड केलं, स्पष्ट केलं. हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. आणि या दोन मुलांना ही जी निकोलो आणि जॅकोपो, ही जी दोन मुलं होती, त्या मुलांविषयी त्या नॅरेटरला आता काहीतरी वाटत होतं, म्हणजे मनात चांगले भाव त्याच्या येत होते. सॉफ्ट कॉर्नर फॉर देम, त्यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर त्याच्या मनामध्ये निर्माण होत होता. सॉफ्ट कॉर्नर निर्माण होणे म्हणजे त्यांच्याविषयी दया वाटणे, त्यांना समजून घेणे. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लीजंट अँड अर्नेस्ट. जेव्हा या मुलांची खरी कथा त्याला कळाली, त्या नॅरेटरला कळाली, तेव्हा त्याला कळालं की ही मुलं खरंच इनोसंट म्हणजे निरागस आहेत, सिरियस म्हणजे गंभीर म्हणजे सिरियस आहेत, ते खरं वागतायत, त्यांचं जे काही वागणं आहे ते सत्याचं आहे. प्लीजंट आणि अर्नेस्ट म्हणजे प्रामाणिकसुद्धा ही मुलं आहेत, आणि खरंच त्यांच्या बहिणीचं ऑपरेशन होणार आहे किंवा त्यांच्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना पैसे पाहिजे आहेत, ही गोष्ट खरी आहे. हे सगळ्या गोष्टी त्याला जाणवतात की ही मुलं खरी आहेत. द बॉयज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. आणि हा जो नॅरेटर आहे या कथेचा, त्या नॅरेटरला ही दोन मुलं अत्यंत योग्य सापडली होती किंवा त्याला भेट झाली होती त्यांची. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल द नॅरेटर रिक्वायर्स. एका कथानिवेदकाला ज्या काय गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी या दोघांमध्ये होत्या. त्यांच्यावर लिहायचं जर झालं त्या कथाकाराला, तर तो कथाकार, तो निवेदक त्यांच्यावरती लिहू शकतो, आणि हे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर विकताना सुद्धा ते त्याला दिसले होते नॅरेटरला, बाय द नॅरेटर. वन स्टॉर्मी नाईट, एका स्टॉर्मी नाईट म्हणजे वादळी रात्री हे दोघे न्यूजपेपर विकत होते. वन डे व्हेन द नॅरेटर आस्क इफ ही कॅन हेल्प देम इन एनी, they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleta. आणि मग काय होतं, हे जी दोन मुलं आहेत त्या दोन मुलांविषयी कृतज्ञतेचा भाव त्याच्या नॅरेटरच्या मनात निर्माण होतो. आणि एके दिवशी हा जो नॅरेटर आहे तो त्या मुलांना विचारतो की मी तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत करू शकतो का, कॅन आय हेल्प यू इन एनी वे, असं तो विचारतो. दे से दॅट दे विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ दे गेट अ लिफ्ट टू द नियर बाय विलेज. तर ते काय म्हणतात की आम्हाला खूप आवडेल जर तुम्ही आम्हाला या शेजारच्या गावामध्ये
पोलेटामध्ये सोडाल तर आम्हाला बरं वाटेल, असं ते दोन मुलं म्हणतात. Although it doesn't come in the narrator's way, he takes them there. आणि हा जो नॅरेटर आहे, कथा सांगणारा निवेदक नॅरेटर, तो त्या रस्त्याला जायचं नसतं त्याला, तरीसुद्धा या दोघांना सोडायचं म्हणून तो त्या रस्त्याने त्याची गाडी फिरवतो. द बॉयज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क नॅरेटर टू वेट इन अ नियरबाय कॅफे अंटिल दे रिटर्न विदिन ॲन आवर. आणि मग हे दोन मुलं आणि हा जो नॅरेटर आहे ते पोचतात तिथे त्या बिल्डिंगजवळ आणि थांबतात. ते नॅरेटरला सांगतात की तुम्ही इकडेच थांबा, टू वेट, थांबण्यासाठी सांगतात. नियर बाय कॅफे, जवळच्याच एका कॅफेमध्ये तुम्ही थांबा. अंटिल दे रिटर्न विदिन ॲन आवर, 1 तासाच्या आत मी पुन्हा परत येईन आणि मग आपण जाऊया, असं ते सांगतात. इगरनेस लीड्स द नॅरेटर टू फॉलो द बॉयज अप टू अ प्लेस विच इज ॲक्च्युली अ हॉस्पिटल. पण नॅरेटरची जी उत्सुकता असते, इगरनेस असतो, तो त्याला स्वस्थ बसू देत नसतो. तो काय करतो, हॉस्पिटलमध्ये जातो आणि ते दोघं ज्या ठिकाणी गेले तिकडं तो नॅरेटर जातो आणि जाऊन पाहतो तर ते एक हॉस्पिटल असतं. इट वॉज अ हॉस्पिटल. इगरनेस म्हणजे काय, उत्सुक असणे किंवा उतावीळ असणे. त्या नॅरेटरला ते बघायचं होतं की हे दोघं कुठे जातात. वरती तरी गेलेत ते, पण ते कुठे जातात हे पाहायचं होतं. टू अ प्लेस विच इज ॲक्च्युली अ हॉस्पिटल. ते एक हॉस्पिटल होतं. ऑन पिपिंग थ्रू अ रूम लेड बाय अ नर्स ही रिअलायझेस दॅट द बॉयज आर टॉकिंग टू अ गर्ल हू रिसेंबल्स देम. आणि त्याने तो जो नॅरेटर आहे त्याने आतमध्ये रूममध्ये डोकावून पाहिलं. नर्सने लेड बाय नर्स म्हणजे त्यामध्ये नर्स पण होती. ही रिअलायझेस, त्याला तेव्हा रिअलाईज झालं, त्याला खरं वाटलं की बॉयज आर टॉकिंग टू अ गर्ल हू रिसेंबल्स देम. रिसेंबल्स म्हणजे त्यांच्यासारखीच दिसणारी किंवा त्यांच्यापैकीच एक जी मुलगी होती तिच्याशी हे दोघं बोलत असतानाचं दृश्य, चित्र त्याला तिथे डोकावून पाहिल्यानंतर दिसतं. ही डज नॉट फील लाईक इंट्रुडिंग अँड दज आस्क द नर्स द डिटेल्स अबाउट द बॉयज. इंट्रुडिंग म्हणजे बळजबरीने जाणे किंवा घुसखोरी करणे. त्या नॅरेटरला अजिबात असं वाटत नव्हतं की आपण घुसखोरी करतोय किंवा बळनी जबरदस्तीने जातोय, असं त्याला वाटत नव्हतं. आणि म्हणून त्याने त्या नर्सला विचारलं की हे दोन मुलं कोण आहेत. दिस इज व्हेन द नर्स टेल्स हिम देअर हार्ट-रेंडिंग स्टोरी अबाउट देअर फादर बिंग किल्ड इन अ वॉर अँड देअर होम बिंग डिस्ट्रॉईड इन द वॉर अँड द सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्लोसिस. मग जेव्हा नॅरेटर विचारतो त्या नर्सला, तेव्हा ती नर्स त्यांची हृदयद्रावक अशी सर्व कहाणी त्यांना सांगते, त्या नॅरेटरना सांगते. काय असते त्यांची कहाणी, तर त्याचे वडील हे वॉरमध्ये, युद्धामध्ये मेलेले असतात, वारलेले असतात. देअर फादर बिंग किल्ड, त्यांना मारलं गेलेलं असतं युद्धामध्ये. अँड देअर होम बिंग डिस्ट्रॉईड इन द वॉर, आणि युद्धामध्येच त्यांचं घरसुद्धा वाहून गेलेलं असतं. अँड दर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्लोसिस, आणि त्यांची जी बहीण आहे ती आता ट्युबरक्लोसिसची लढत आहे. द ब्रदर लिव्ह इन अ शेल्टर अँड लिटरली स्टार्व ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. आणि मग हे जे दोन भाऊ आहेत ते बाहेरच राहत असतात शेल्टरमध्ये आणि अक्षरशः स्टार्व म्हणजे काय, तर उपासमार किंवा उपाशी राहत असतात ते, त्यांना खायला काहीही नसतं. लिटरली स्टार्व, अक्षरशः उपाशी ते राहत असतात. फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट, त्यांच्या बहिणीची ट्रीटमेंट लवकर व्हावी त्यासाठी पैसे जमवायचे आहेत म्हणून ते दोघे स्टार्व म्हणजे उपासमार करतात. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. आणि त्यांनी हे त्यांच्या बहिणीपासून लपवून ठेवलेलं असतं आणि त्यांनी हे बहिणीला असं दाखवलं असतं की वॉर दॅट नॉट शेकन देअर स्पिरिट, त्यांनी अजूनही त्यांचं बळ सोडलेलं नाही, ते अजूनही लढत आहेत असं ते दोघं सांगतात. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बीइंग्स इन देअर ओन स्पेशल येट सबटल वे. काय म्हणतात ते पुढं, हे जे दोन मुलं आहेत ते नोबल आहेत आणि जेंटल आहेत अँड ग्रेट ह्युमन बीइंग्स इन देअर ओन स्पेशल येट
सबटल अवे. सबटल अवे म्हणजे सबटल म्हणजे काय की हुशार आहेत ही मुलं, चाणाक्ष आहेत. या दोन मुलांची ही जी स्टोरी आहे ए.जे. क्रोनिन यांनी ही मांडली आहे. द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना हा बुक रिव्ह्यू आहे, ज्यामध्ये त्या पुस्तकामध्ये त्या स्टोरीमध्ये काय आहे हे सांगितलं आहे. दिस स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ ट्रू द ॲम्प्लिफिकेशन सेज वेअर देअर इज अ विल देअर्स अ वे. ही कथा जी आहे यातून आपल्याला एकच बोध मिळतो की वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. इच्छा असेल तर आपल्याला कोणताही मार्ग मिळून जातो, असं या लेसनमधून आपल्याला शिकायला मिळतं. ए.जे. क्रोनिन यांनी लिहिलेल्या द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आत्ता आपण पाहिला, हा लेसन पाहिला. या लेसनमधील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहू. जेंटलमॅन म्हणजे सद्गृहस्थ. कार्व्ड द आयडिया म्हणजे कल्पनाशक्ती लढवणे किंवा कल्पनेचा वापर करून उपयोग करणे. सेल्फलेस हेल्प म्हणजे निस्वार्थ मदत. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व. डेडिकेशन म्हणजे समर्पण. रिलेशनशिप्स म्हणजे नाती. न्यूमरस म्हणजे अनेक, खूप, असंख्य. अर्न म्हणजे कमवणे. ट्रीटमेंट म्हणजे उपचार. सफर्स म्हणजे ग्रस्त असणे, व्यापणे. फुटहिल्स म्हणजे पायथ्याशी. एन्काउंटर्स म्हणजे समोरासमोर येतात किंवा त्यांच्यामध्ये चकमक होते. फॉरबिड्स म्हणजे दुसऱ्याने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला नकार देणे, नको असे सांगणे. एम्फसायझेसचा अर्थ काय आहे? एम्फसायझेस म्हणजे हा सीन या गोष्टीवरती भर देतो किंवा हा महत्त्वाचा सीन आहे. दिस सीन एम्फसायझेसचा अर्थ काय? हा सीन महत्त्वाचा आहे, हा सीन भर देतो कशावरती? ऑन द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोईंग इंटिमसी. त्यांच्यामध्ये जवळीक साधण्याचा हा इतका पहिलाच सण आहे. अमेजेस म्हणजे पुन्हा तेच, चकित होणे. रिव्हील म्हणजे उघड करणे, स्पष्ट करणे. त्यांनी हे स्पष्ट केलं की आम्ही दोघे काय करत आहोत किंवा आमच्या बहिणीसाठी आम्ही हे सगळं करत आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं. उघड करून सांगणे, स्पष्ट करून सांगणे. इनोसंट म्हणजे निरागस. सिरियस म्हणजे गंभीर. प्लीझंट म्हणजे आनंद देणारे. अर्नेस्ट म्हणजे प्रामाणिक. टू सॅटिस्फाय म्हणजे समाधान करणे किंवा आशा पूर्ण होणे. स्टॉर्मी नाईट म्हणजे वादळी रात्र. नियरबाय म्हणजे जवळच्याच. इगरनेस म्हणजे उत्सुकता. पीपिंग म्हणजे डोकावून पाहणे. रिसेम्बल्स म्हणजे त्यांच्यासारखीच दिसणारी अशी ती मुलगी होती, त्यांच्यापैकीच एक दिसत होती ती मुलगी. इंट्रुडिंग म्हणजे त्यांना न बोलवता तिथे गेलेला असा जो व्यक्ती आहे त्याला इंट्रुडिंग असे म्हणतात. ही डज नॉट फील लाईक इंट्रुडिंग म्हणजे त्यांना तिथे बोलवलं नव्हतं तरीसुद्धा ते तिथे गेले. अनपेक्षितपणे एखाद्या ठिकाणी जाणे. हार्ट रेंडिंग म्हणजे हृदयद्रावक. वॉर म्हणजे युद्ध. लिटरली म्हणजे अक्षरशः. स्टार्व म्हणजे उपाशी राहणे, उपासमार करणे. नोबल अँड जेंटल म्हणजे हुशार. नोबेल म्हणजे हुशार किंवा चांगले, सद्गृहस्थ. अँड जेंटल. सबटल अवे म्हणजे हुशार. डिस्टिंक्टली म्हणजे स्पष्टपणे. अशा पद्धतीने हा लेसन इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओज अँड गुड बाय.